शहर पोलीस दलातील क्यूआरटीला कार्यरत एका 32 वर्षीय जवानाने जवळ असलेल्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली। ही घटना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तळमजल्यावरील क्यूआरटी जवानाच्या विश्रांती कक्षात घडली आहे। हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दिनांक 26 सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास घडला असून काही वेळातच समोर आला आहे। विजय दिलीपराव नागापुरे 32 राहणार धामणगाव काटसूर हल्ली मुक्काम प्रिया पार्क परिसर अमरावती असे मृतक पोलीस जवानाचे नाव आहे। विजय हे 12 वर्षापूर्वी शहर पोलीस दलात रुजू झाले होते। 2021 पासून ते क्यूआरटी पथकात कार्यरत होते। बुधवारी रात्री ते व त्यांचे 7 सहकारी असे एकूण 8 जण रात्रपाळीत ड्युटीला होते। गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी मुख्यालयाच्या मैदानावर व्यायाम केला तसेच क्रिकेट सुद्धा खेळले। त्यानंतर सर्व जवान पोलीस आयुक्तालयाच्या तळमजल्यावर असलेल्या क्यूआरटीच्या विश्रांती कक्षात आले। दरम्यान सकाळी 9:30 वाजता विजय व त्यांच्यासोबत रात्रपाळीत ड्युटीवर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांची ड्युटी संपणार असल्यामुळे सर्व सहकारी सर्व्हिस पिस्टल जमा करण्यासाठी मुख्यालयात निघाले होते। त्यावेळी विजय विश्रांती कक्षात थांबले। 9:15 वाजताच्या दरम्यान विश्रांती कक्षात कुणीही नसल्याची संधी साधून त्यांनी जवळ असलेल्या ग्लॉक्स 9mm या अद्यावयत पिस्टलमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। यावेळी गोळी डोक्यातून आरपार निघाली आणि ते घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि मृत झाले। त्यानंतर अवघ्या 5-10 मिनिटातच विजय यांचे सहकारी जवान आकाश अंबरते विश्रांती कक्षात पोहोचले असता त्यांना विजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। त्यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठांना तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांना दिली। सीपी ऑफिसमध्ये एका पोलीस जवानाने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण आयुक्तालयात खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी गणेश शिंदे, रमेश धुमाळ यांच्यासह गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, फ्रेजरपुराचे ठाणेदार रोशन शिरसाट व अन्य अधिकारी, अंमलदार व इतरही पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। आमचा क्यूआरटी पोलीसचा एक जवान विजय दिलीपराव नागापुरे हा आज सकाळी क्यूआरटीच्या त्यांच्या रेस्टिंग रूममध्ये एकटा असताना त्याचा मित्र आकाश दिलीपराव अंबरते हा त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी त्याला त्याचा मृतावस्थेत देह आढळला आणि त्याच्या बाजूला त्याचं वेपन पडलेलं आहे। प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आत्महत्या केलेली असावी। या कारणांचा शोध म्हणजे काय कारण असेल किंवा काय याबाबतचा पुढील तपास आम्ही करतो। कोणती पिस्टल आहे आणि किती गोळ्या झाडली? ग्लॉक पिस्टल आहे आणि त्याच्यात एकच गोळी त्यांनी झाडलेली आहे। आत्महत्येचं काही कारण आहे? आता आम्ही त्याचा पुढील तपास करत आहोत, नक्की काय त्याला अडचण होती, काय होतं किंवा इतर काही कारणं होती। आता हे प्राथमिक जी माहिती आहे त्याच्यावरून पुढील तपास सुरू आहे। त्याच्या काय कुठं काही प्रॉब्लेम होता का किंवा आणखीन काही वैयक्तिक कारणासह किंवा घरगुती कारणासह याबाबत तपास सुरू आहे।